शेवंता गावातल्या सर्वांच्या लाडक्या ताई म्हणजेच ताईच्या हातावर नेहमी हिरव्या बांगड्या खणखणत असत. ती घरातली मोठी मुलगी होती आणि आई वडिलांची मोठी आधारवड होती. तिच्या हातात नेहमी काम असायचं, पण चेहऱ्यावर हसू कायम असायचं. घरातली सगळी जबाबदारी तीच सांभाळत असे. आई वडिलांना शेवंतावर खूप विश्वास होता. घरचं काम असो की बाहेरची जबाबदारी, ती नेहमी तत्पर असायची. तिची लहान बहीण गीता मात्र खूप निरागस होती. शेवंता गीतेवर विशेष प्रेम करायची. घरात कधी काही चांगलं मिळालं, काही नवीन आणलं गेलं, तेव्हा शेवंता आधी गीताचा विचार करायची. गीताला कधीच काही कमी पडू नये याची तिने नेहमीच काळजी घेतली. गीता हळूहळू मोठी होत होती. गावातील सर्वांनी तिच्या साधेपणाचं आणि निरागसतेचं नेहमी कौतुक केलं. पण शेवंताच्या मनात एकच गोष्ट होती, गीतेचं लग्न योग्य ठिकाणी व्हावं. ताई म्हणून तिला गीतेच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करायचं होतं. गीताचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता लग्नाचं स्थळ पाहायला सुरुवात झाली होती. एके दिवशी शेवंताने गीताला जवळ घेतलं आणि म्हणाली, तुला माहीत आहे ना, लग्न म्हणजे फक्त घर बदलणं नाही, तर जबाबदारीही वाढते. तू आता मोठी झाली आहेस, तुला सगळं नीट समजावून घेऊन पावलं टाकायचे आहे. गीताने ताईकडे बघितलं. तिच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास होता. तिला माहीत होतं की ताई नेहमी तिच्या भल्याचा विचार करते. लग्नाचं ठरलं आणि शेवंता खूप आनंदी होती. गीतेचं सगळं व्यवस्थित होईल याची काळजी तिने घेतली होती. गीतेच्या साड्या, दागिने आणि विशेषतः तिला बांगड्या खूप आवडायच्या. त्यामुळे ताईने खास तिच्यासाठी सुंदर बांगड्या घेतल्या होत्या. गीतेच्या लग्नाचा दिवस जवळ आला होता. सगळं वातावरण आनंदी होतं, पण ताईच्या मनात कुठेतरी हळवेपणाची भावना होती. तिने आपल्या लहान बहिणीला वाढवलेलं, तिचं आयुष्य सजवलं आणि आता ती दुसऱ्या घरी जाणार होती. शेवंता स्वतःला कधीच फार विचार करत नसे, पण गीतेसाठी तिने सगळं दिलं होतं. लग्नाच्या दिवशी ताईने गीताला तयार केलं. गीता नव्या साडीत आणि बांगड्यांमध्ये सुंदर दिसत होती. शेवंता तिच्याकडे पाहत होती. डोळ्यात आनंदाचे आणि हळवेपणाचे दोन्ही अश्रू होते. गीताने ताईच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, ताई, तू माझ्यासाठी जे केलं आहे त्याची परतफेड कधीच करू शकणार नाही. ताईने हसून तिचं डोकं हाताने गोंजारलं आणि म्हणाली, परतफेडीची गरज नाही गं. तुझं हसणं आणि आनंदात असणं हाच माझा खरा आशीर्वाद आहे. गीतेच्या लग्नाचा दिवस उगवला. सगळं घर लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं, पण शेवंता शांतपणे सगळं नियोजन करत होती. गीतेच्या आनंदातच तिचा आनंद होता. घरातले सगळे आपापल्या कामात व्यग्र होते, पण ताईचं लक्ष मात्र सतत गीतेकडे होतं. सगळं विधीपूर्वक पार पडत असताना शेवंता हळूहळू गीतेच्या दूर जाण्याच्या विचाराने हळवी होऊ लागली होती. ती बाहेरून आनंदी दिसत होती, पण मनात तिची लहान बहीण कायमचं घर सोडून जाणार असल्याचं दुःख होतं. गीता ताईचं आधाराचं स्तंभ होतं आणि आता ती स्तंभ दुसऱ्या घरात जाणार होती. लग्नाच्या मांडवात गीतेने सुंदर नऊवारी साडी घातली होती. त्याच्याबरोबर ताईने खास तिच्यासाठी घेतलेल्या हिरव्या बांगड्या हातात घातल्या होत्या. गीता नवरीसारखी शोभून दिसत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या आणि ताईच्या डोळ्यात अभिमानाचा भाव होता. लग्न पार पडलं आणि आता निरोपाची वेळ आली. शेवंता आपलं दुःख लपवून सगळं सांभाळत होती. निरोपाच्या क्षणी गीताच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती ताईला मिठी मारून म्हणाली, ताई, मी कधीच तुझे उपकार विसरणार नाही. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. ताईने गीताचं गाल थोपटलं आणि हळूच म्हणाली, उपकाराचं काय गीता, हे माझं कर्तव्यच होतं. तू आनंदात राहा हेच माझं भाग्य. गीता सासरी जाण्यासाठी निघाली आणि शेवंता तिच्या ओल्या डोळ्यांनी त्या दृश्याकडे पाहत होती. तिने मनाशी ठरवलं होतं की गीताचा संसार सुखी व्हावं, यासाठी ती नेहमी तिच्या पाठीशी राहील. सगळे लोक निरोप घेण्यासाठी उभे होते आणि गीता गाडीत बसताना शेवंता तिच्या हातावरच्या बांगड्यांची खणखण ऐकत होती. त्या बांगड्यांमधून ताईची माया, प्रेम आणि आशीर्वाद गीतेसोबतच जाणार होते. त्या दिवशी ताईने गीतेला फक्त बांगड्या दिल्या नव्हत्या,
तर एक नवा संसार सुरू करण्यासाठी तिच्या आयुष्यातला शुभेच्छा आणि पाठिंबा दिला होता. गीता दूर गेली, पण ताईच्या मनात कायम तिचं हस्तरूप आणि बांगड्यांची आठवण राहिली. ताई आता एकटी उरली होती, पण तिचं मन शांत होतं. गीतेचा संसार सुखी व्हावा, तिच्या आयुष्यात सगळं उत्तम व्हावं हाच तिचा खरा आनंद होता. तिने स्वतःला समजावलं की मुलीचं लग्न हे तिच्या स्वाभिमानाचं आणि कर्तव्याचं प्रतीक असतं. शेवंता कधीच विसरणार नव्हती की गीता जिथे जाईल तिथे तिच्या मायेच्या बांगड्या तिच्यासोबत खणखणत राहतील.